माणसाची ओळख ही त्याच्या कपड्यांवरून ठरते की त्याच्या विचारावरून, त्याच्या वागण्यावरून ठरत असते. जर कोणी साधं राहत असेल तर साधं राहणं हा काही गुन्हा आहे का? तुम्ही महागडे कपडे घालत असाल, खूप दागदागिने घालत असाल तरच तुमचा काही दर्जा असतो असं काही आहे का? आणि जो साधा राहतो, ज्याचं एकदम साधारण व्यक्तिमत्व आहे किंवा ज्याची म्हणजे लिव्हिंग स्टाईल एकदम साधी आहे, तर त्या व्यक्तीचा काही दर्जाच असू शकत नाही असं आहे का? असं मुळीच नाही आहे. तुमचं राहणीमान किंवा तुमचे कपडे हा तुमचा दर्जा कधीच ठरवू शकत नाही. तुमचा दर्जा ठरतो हा तुमच्या वागणुकीवरून, तुमच्या संस्कारावरून. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर विषय हा काही असाच आहे. आता माझ्या वाचनात आलं होतं आणि ती गोष्ट ना माझ्या मनाला खूप आवडली, खूप भावली ती गोष्ट. आणि म्हटलं ती गोष्ट चला तुमच्यासोबत पण शेअर करू द्या. तर खूप सुंदर अशी ही गोष्ट आहे, तुम्ही नक्कीच ऐका आणि याच्यातनं तुम्हाला नक्कीच खूप छान बोध घेता येईल. तर गोष्ट अशी आहे, एकदा लंडनच्या एका विमानतळावर एक बाईनं विमानाची वाट पाहत उभी होती. तिचा पेहराव जो आहे तो एकदम साधा, सिंपल, साधी कॉटनची सुती साडी आणि राहणीमान पण एकदम साधं सिंपल. आणि ती लंडनला विमानतळावर विमानाची वाट पाहत उभी होती आणि तिच्या मागेच आणखी एक बाई, जी पण भारतीयच होती, ती बाई सुद्धा तिच्या मागे उभी होती. आणि ती जी दुसरी बाई होती ना, ती आपली छान म्हणजे महागाचे कपडे, दागदागिने छान, असं म्हणजे ती एकदम स्टँडर्ड लिव्हिंग स्टाईल तिची होती. आणि त्याच्यामुळे तिला असं वाटलं, ही जी समोर जी उभी होती ना साधी बाई, तर त्या श्रीमंत बाईला त्या साध्या बाईकडे पाहून असं वाटलं की ही बाई म्हणजे अशिक्षित आहे, अडाणी आहे आणि एकदम गरीब आहे, असं या श्रीमंत बाईला वाटलं. आणि ती जी बाई उभी होती ना, जी साध्या म्हणजे ह्या दोघी जी उभ्या होत्या ना, त्या उभ्या होत्या म्हणजे जो बिझनेस क्लासचे विमानामधली जी बिझनेस क्लासची लाईन असते ना, त्या तिकीटच्या रांगेत ह्या दोघी जणी उभ्या होत्या. आणि त्या श्रीमंत बाईला या बाईकडे पाहून वाटलं की ही बाई काय बिझनेस क्लासनी प्रवास करणार आहे. तिला वाटलं की ही चुकून इथे उभी तर नाही आहे. म्हणून ना या श्रीमंत बाईनी त्या आपल्या साध्या बाईला म्हटलं की ही म्हणे ही बिझनेस क्लासची लाईन आहे आणि तुम्ही बहुतेक चुकून या लाईनमध्ये उभे राहिले आहेत. इकॉनॉमी क्लासची, इकॉनॉमी क्लास म्हणजे सर्वसाधारण लोकांचा जो क्लास आहे, ती इकॉनॉमी क्लासची लाईन त्या साईडला आहे, तुम्ही तिथे जाऊन उभे राहा. तर तेव्हा ती जी बाई होती, जी साध्या ह्याच्यात होती, त्या बाईने फक्त त्या स्त्रीकडे पाहिलं आणि आपलं स्मित हास्य केलं आणि ती आपली शांतपणे तिथेच उभी राहिली. तिने त्यावर काहीच म्हणजे रिॲक्शन दिली नाही किंवा ती काहीच त्यावर बोलली नाही. एक साधं स्मित हास्य केलं आणि आपली उभी राहिली. मग या बाईचा आपला तोरा चढला. हिला असं वाटलं की मी एवढं बोलून सुद्धा ही इथून जायला तयार नाही, तर ती तिच्यासोबत ना तिची मैत्रीण उभी होती. तर मग त्या दोघींच्या गोष्टी सुरू झाल्या की काय लोक असतात ना, की आपण म्हणे एवढे पैसे खर्च करून या बिझनेस क्लासची तिकीट घेऊन इथे उभं आहे आणि ही म्हणे कॅटल क्लासची बाई. आता कॅटल क्लास म्हणजे जो जनावरांचा दर्जा असा त्याचा अर्थ होतो. ही कॅटल क्लासची बाई म्हणे ही सुद्धा इथे बिझनेस क्लासच्या लाईनमध्ये उभी आहे. हे त्या आपल्या साध्या बाईनी ऐकलं, जी साधी राहत होती. तरी सुद्धा तिचा एवढा अपमान होऊन सुद्धा ती त्यावर काहीच म्हणजे तिची प्रतिक्रिया तिने दिली नाही. ती आपली शांतपणे तिथे उभी राहिली. आणि मग जेव्हा चेक इन झालं तेव्हा ती आपली दोघींनी पण आपली बिझनेस क्लासची तिकीट दाखवली आणि दोघी पण विमानातच बसल्या. दोघी विमानात बसल्या, दोघींचा प्रवास सुरू झाला आणि दोघी आपापल्या ठिकाणी उतरल्या. तर ना लंडनमध्ये एक कॉन्फरन्स होती, एक सभा होती. तर त्या श्रीमंत बाईला आणि तिच्या मैत्रिणीला त्या सभेला जायचं होतं. तर मग त्या दोघी तिथे गेल्या, सभेमध्ये गेल्या कॉन्फरन्ससाठी. आणि ना तिथे मग जो स्टेज होता, मंच, तिथे अनाऊन्समेंट झाली
की आपण ज्यांची इतक्या आतुरतेने वाट पाहत आहोत असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये हजर आहे. आणि तेव्हा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्या जे व्यक्तिमत्व होतं, जे व्यासपीठावर मंचावर आमंत्रित होतं, त्या व्यक्तिमत्वाचं तिथे आगमन झालं आणि खूप त्यावेळी तिथे टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. आणि मग ही जी श्रीमंत बाई होती ती त्या व्यक्तिमत्वाकडे पाहतच राहिली आणि मग तिला आपली चूक समजली. तर जे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आलं होतं त्या होत्या जगप्रसिद्ध इन्फोसिसच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध लेखिका. तर त्या होत्या सुधा मूर्ती. तर ती ना जी श्रीमंत बाई होती ती त्यांच्याकडे पाहतच राहिली. ज्यावेळी त्या श्रीमंत महिलेला तिची चूक कळली त्यावेळी ती धावत धावत सुधा मूर्तीकडे गेली आणि त्यांना तिने आपल्या चुकीची माफी मागितली की ती म्हणाली मी तुम्हाला ओळखूच शकले नाही. तर त्यावर सुधा मूर्ती तिला माहिती आहे का त्यांनी इतकं सुंदर उत्तर तिला दिलं. त्या म्हणाल्या की बाई तुमच्या कपड्यावरून, तुमच्या दागदागिन्यावरून किंवा तुमच्या राहणीमानावरून तुमचा क्लास, तुमचा दर्जा ठरत नाही. तुमचा दर्जा ठरतो हा तुमच्या संस्कारातून, तुमच्या वागण्यातून. आणि जेव्हा त्या असं बोलल्या तेव्हा त्या श्रीमंत महिलेला खूप वाईट वाटलं आणि ती आपली खाली मान घालून तिथून निघून गेली. तर म्हणून कधी ना कोणाला त्याच्या कपड्यावरून, त्याच्या राहणीमानावरून न त्याला जज करू नका. कारण त्याचे कपडे, त्याचे दागिने हे त्याचं व्यक्तिमत्व ठरवत नाही. त्याचं व्यक्तिमत्व ठरतं हे त्याच्या वागण्यातून, त्याच्या वर्तनातून, त्याच्या बोलण्यातून. तर असा हा व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मला एक कमेंट करून तुमचा अभिप्राय, तुमचं मत मला कळवू शकता. धन्यवाद.